इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। 1 जुलाई से देखिए सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार 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 नमस्कार. मी अद्वितीय आणि मी अन्वयार्थ. आज तुमचं स्वागत करतो पहिल्यांदाच प्रसारित होणाऱ्या मुलाखतीच्या कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे अद्वितीय अन्वयार्थ एक निरक्षीर चर्चा. मंडळी, या मुलाखतीच्या फॉर्मॅटमध्ये आम्ही वेगवेगळ्या हस्तींची मुलाखत घेणार आहोत. अगदी अगदी अगदी. आज पण आमच्याकडे असाच एक मोठा माणूस आलेला आहे. हो, अगदी अगदी. म्हणजे त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर एक असं आहे की क्लास ऑफ 83 या चित्रपटाच्या निमित्ताने या माध्यमातून तो घराघरापर्यंत पोहोचलेला हो आहे. हो 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 आणि आता हास्य जत्रेच्या माध्यमातून तो मनामनातून हृदयापर्यंत पोहोचलेला आहे. हो 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 हो. ज्याने निरागस या शब्दाला एक वेगळीच व्याख्या दिलेली आहे. स्वागत करूया पृथ्वी प्रताप याचं. जोरदार टाळ्या. कमाल कमाल कमाल. वा वा वा. आल्या आल्या ऊर्जेचा जो झरा इथे सांडलेला आहे, वा, वा. त्या झऱ्याला अद्वितीय आणि अन्वयार्थाकडून ही एक छोटीशी भेट. Yes. थँक्यू 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 Yes. थँक्यू हा. थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर हॅव्हिंग मी युअर. या काय मी आजपर्यंत बऱ्याच मुलाखतींना गेलो, हा खूप मुलाखती दिल्या मी, खूप बरोबर. खूप. पण बऱ्याच ठिकाणी मला जे व्यक्त व्हायचं होतं, माणूस म्हणून मला जे वाटतं, कलाकार म्हणून माझं जे मत आहे, तर ते मत मला मांडता येत नव्हतं. आज या ठिकाणी मी आलेलो आहे कारण मी तुमच्या कार्यक्रमाचं नाव वाचलं, अद्वितीय अन्वयार्थ एक निरक्षीर चर्चा. मला नाव वाचून असं वाटलं की दिस इज द प्लॅटफॉर्म जिथे मी माझी मतं मांडू शकतो, सांगू शकतो. त्यामुळे मी तुमचा हा प्लॅटफॉर्म निवडलेला आहे. Yes. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर आणि थँक्यू तुम्ही मला इथे बोलावलं. फार आत्मीयतेने थँक्यू. बसा बसा बसा. स्थानापन्न व्हा. हो, आपण क्षणाचाही विलंब न करता प्रेक्षक हो. मुलाखतीला सुरुवात करूया. Yes, yes. तर पृथ्वी प्रताप, तुम्हाला पहिला प्रश्न मला विचारावा असं वाटतो, हा. प्लीज प्लीज, की कलाकार म्हणजे पृथ्वी प्रताप एक सामान्य माणूस, हो हो ते मनामनात पोचलेला पृथ्वी प्रताप. बरोबर. हा जो काही प्रवास आहे, हा. त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? वा, पहिलाच प्रश्न फार मनाजवळचा. वा, लवलीच. काय ना, पृथ्वी प्रताप घडण्यामागे ना त्याच्या आजूबाजूच्या लोकांचा फार मोठा हात होता. हो, हो, अगदी अगदी. माझ्या शाळेचाही त्यात फार मोठा वाटा आहे. माझी शाळा म्हणजे उत्कर्ष बाल मंदिर. काय म्हणताय? हो हो. उत्कर्ष बाल मंदिर म्हणजे नेमकी कुठली शाळा? विक्रोळीत आहे, मी जिथे राहतो तिथे. अन्वयार्थ, विक्रोळी. माझ्या शाळेचं नाव श्रीराम विद्यालय वेरोली बुद्रुक. हा. तू श्रीराम विद्यालयातला आहेस? अरे, तिकडे माझ्या काकांचा मुलगा शिकायचा. काय बोलतो? हा, म्हणजे मी जरी नेरुरकर हायस्कूल डोंबिवली मधला आहे, तरी माझ्या काकांचा मुलगा मला वेरवली बद्दल खूप काही सांगायचा. पण आणि जुळायचं कुठे? वेरवली डोंबिवली. हे वेगळंच झालं. हो. पण मला ना आता आठवत नाही, मी शाळेत जाऊन जवळजवळ 20 वर्ष झाली. अरे पण मग- तो मला भेटला नाहीये कधी. अरे, मग तू शाळेमध्ये गेले पाहिजे, कारण शाळा हा खूप महत्वाचा घटक आहे आपल्या नाही, बरोबर. आयुष्यात. Actually, आणि जे संस्कार- माझी 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 शाळा माझी शाळा, अरे, माझी शाळा, माझी शाळा, माझी शाळा. तर मी उत्कर्ष बालमंदिर शाळेत मी जिथे शिकलो, तिथल्या शिक्षकांनी मला फार समजून घेतलं, मला समजावलं की मी काय करायला हवं. तर मी ही शाळा विक्रोळी म्हणजे नेमकी कुठे? विक्रोळीत कन्नमवार नगर 2 मध्ये. कन्नमवार नगर? हो हो. ते खारफुटीची झाडं आहेत. करेक्ट, मॅनग्रुव्ज आहेत सगळी खाडी. एवढी खारफुटीची झाडं, पण वैशिष्ट्य काय आहे ह्या गोष्टींचं? काय? जसा मुंबईचा विकास होतोय त्याच गतीने विक्रोळी आणि कन्नमवार नगरचा विकास होतोय. अरे, टॉवर्स, किती मोठे मोठे टॉवर्स, मोठमोठे बिल्डर्स तिथे अप्रोच झालेले आहेत. आणि ते बिल्डर्स अप्रोच झालेले असताना त्यांनी एक खूप चांगली नगर रचना तिकडे केलेली आहे. म्हणजे दिसतं ते. आपण भेटायचो माहितीये तुला? मला भेटायचं, मला चांगलं आठवतंय. हा. म्हणजे आपण जाताना आपण कन्नमवारमध्ये? 9 रुपयाची रिक्षा आपण करायचो. हो, तेव्हा हो, भाडं 9 हो, रुपये. आता अगदी. 27 झाले. हो, हो. महागाई एवढी झाली रे आता. महागाई म्हणजे काय काय होतंय? तुमच्या दोघांचंच मेंढीकोट होतंय. आपलं 5-3-2 होत्या ना. मजा येईल. मजा येईल. हरकत नाही. कन्नमवारवर होतो आपण, की मी कन्नमवारला राहतो. तिथे माझं संगोपन झालं. ते ती जडणघडण फार महत्वाची होती. बरोबर. आणि कन्नमवार जे आपले मुख्यमंत्री होते, बरोबर, त्यांनी वाशीच्या ब्रिज मध्ये, म्हणजे वाशीचा ब्रिज जो झाला, त्याच्यात त्यांचा सिंहाचा वाटा. करेक्ट करेक्ट करेक्ट. बरोबर. कन्नमवारची वसाहतही त्यांच्याचमुळे झाली. आणि सर्वात मोठं म्हणजे JVLR. अरे, JVLR
तू डायरेक्ट वेस्टर्न लाईनला जोडला गेलास ना. हो पण परवा काय झालं हा, मी काय? तिथे गेलो आणि 2 तास ट्रॅफिक मध्ये होतो. अरे मित्रा, मेट्रोचं बांधकाम चालू आहे. ते झालं ना की तिकडचं सगळं ट्रॅफिक जॅमचा मला problem हेच सुटेल. कळत नाहीये नाही, ते तुम्ही घ्या, एवढं घ्या, खोदून घ्या. ठेवलंय ना रस्ता नवीन बांधतायत की शोधतायत मला कळतच नाहीये. काय अद्वितीय तुझे हे मध्ये मध्ये ना खुसखुशीत विनोद म्हणते. वा 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 वा. आणि तुला- मला विचारा, मला बोलवलं हा, तुम्ही प्रतीक celebrity मला म्हणून. तुझ्याकडे यावंसं वाटतं कारण एवढं तू भरभरून बोलतोयस ना आम्हाला खूप त्याच्यातनं मिळतंय. हो हो, म्हणजे आणि आजची ना चर्चा रंगतच हो, जाते. हो. तू आणि- एवढं मन आमच्या समोर असं मोकळं करतोय ना, खूप बरं वाटतंय. पृथ्वी प्रताप, तुम्हाला मी पुढचा प्रश्न विचारतो. पहिल्या एका प्रश्नाचं तुम्ही खूप मनमोकळेपणाने उत्तर दिल्यानंतर हा. कधी हा म्हणजे तुम्ही बोललात की विक्रोळी अरे पहिला काय होतं रे पहिला प्रश्न? असंच होतं. हा कार्यक्रम खूप प्रवाही म्हणजे हे, हा. आहे. लोकांना पहिला प्रश्न आठवत नाही तोपर्यंत दुसरा प्रश्न असाच समोर आलेला असतो. असं. आणि एवढे गुंगून जातात ना की कळतच नाही की आपण काय बोलतोय. नाही गेलं. चल, हा, दुसरं. तर तुम्हाला दुसरा प्रश्न मी विचारतो हा, yes, की तुमची म्हणजे आम्ही तुमचं प्रहसन बघतो, तुमचं Correct. काम बघतो. करेक्ट तुमची एक विनोदाची शैली आहे. करेक्ट येस बरोबर येस म्हणजे तुम्ही स्वतःची ती शैली तयार केली आहे. Right, right. म्हणजे अगदी चार्ली चॅपलिन पासून आत्ताचं जिम कॅरी अरे, हा. अशी जर आपण नावं घेतली तर प्रत्येकाची एक विनोदाची शैली आहे. नाही मी थोडं इथे ऍड करीन असं म्हणतो हा. की मराठी रंगभूमीवर जे दिलीप प्रभावळकर सर आहेत अरे, हा. आणि साऊथ इंडियन कमल हसन बरोबर. यांनी सुद्धा गेटअपचा ना प्रचंड वापर केला. हो, अगदी, अगदी, म्हणजे ते परकाया प्रवेश करायचे आणि रमून जायचे. बरोबर. ह्यांचा काय प्रॉब्लेम होतो हे गेटअप करतात आणि परकाया प्रवेश करताना दमून जातात. तर म्हणजे तर नाही. त्यामुळे काय होतं की थोडस नाही नाही, नाही, असलं काही नाही. एक मिनिट असलं काही नाहीये नाही. असलं काही नाही, नाहीये नाही. तुम्ही हास्य जत्रेच्या कुठल्याही कलाकाराला विचारा बेस्ट पर काय प्रवेश पृथ्वी प्रतापच करतो कोणी सांगेल तुम्हाला. नाही कसं आहे म्हणजे आता तो जे बोलला त्याला काही मेसेज आले होते बरोबर, बरोबर. त्यानुसार पण मी बोलतो की- मेसेज आले होते? मला 4 मेसेज आले होते. 4 मेसेज हा. एक मिनिट ओंकार राऊत, निमिष कुलकर्णी, गौरव मोरे, चौथा कोण आहे रे साला? सावत्या सर काही नाही मला तुम्हाला तेच सांगायचं नाही, होतं की कसं आहे हे प्रत्येकाचं आपापलं मत आहे. बरोबर. पण मुळात हा. हे जे गेटअप करतात बरोबर. जसं मी बोललो की ह्यांची एक वेगळी शैली माझी बरोबर. हा येस तर ते गेटअप करता तुम्ही मोस्टली दाढी मिशीचा वापर करता. तर मग त्या शैलीला दाढी मिशी शैली असं बोलावं का? बोलू शकता बरोबर की नाही? बोलू म्हणजे शकता. तुला मी सांगतो मुळात माणूस हा आपल्याला कोणाची तरी नक्कल करावीशी वाटणं हे माणसात कुठून आलं असेल सांग मला. मला असं वाटतं हा. अन्वयार्थ हा. की हे अश्मयुगातून आलं असावं. कसं काय माहिती तुझा काही रेफरन्स आहे का त्याबद्दल? नक्कल म्हणजे बघ मला काय वाटतं हा. की आदी मानव जेव्हा स्थलांतराला निघायचे ओके. तेव्हा वाटेत वणवा लागलेला असायचा. ओके. मग कुठेतरी कोळसा घे त्याचा काळा कलर हाताला लागला. अच्छा. फुलं घे गुलाबी कलर हाताला लागला. फळं घे आणि ते कुठेतरी चुकून लागलं जायचं आणि ते लागल्यानंतर समोरच्या माणसाची रिएक्शन यायची खरी आहे तुझ्या काय लागलं. बापरे. मग पुढच्याला कळायचं की आपण इंटरेस्टिंग दिसतोय ओके. आणि आपण इंटरेस्टिंग दिसल्यानंतर तो म्हणायचा की हे ह्याने लक्ष वेधलं जातंय आपल्याकडे.